नाही, नाही. आता हे मागच्या वेळेस पण आदरणीय पवारसाहेब हेच बोलले होते, की मी फक्त माझ्या नातवांकडे पाहिल, दुसऱ्या नातवांचं मला काही घेणं नाही. त्यांची एक ती स्टेटमेंट निवडणूक जशी बदलली होती, तशी या स्टेटमेंटनी बारामतीची निवडणूक आता बदललेली तुम्हाला दिसेल आणि चांगल्या पद्धतीने, मोठ्या फरकाने माननीय सुनेत्राताई अजितदादांच्या नेतृत्वाखाली तिथं राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचा उमेदवार हा निवडून येईल हे तुम्ही पहा. Come, come, my love, please don't say no, baby. Come, my love. वी गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. वी गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. नाही, भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये देशाच्या आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून सर्व समाजांना बरोबर घेऊन सर्वसमावेशक जाहीरनामा असेल अशी माझी अपेक्षा आहे. आणि जे काही जुन्या जाहीरनाम्यामध्ये मुद्दे होते, 370 कलम हटवणं असेल, CAA असेल, राम मंदिर असेल किंवा इतर काही मुद्दे असतील, हे सगळे पूर्ण करून आज नवीन जाहीरनामा जो येईल त्याच्यामध्ये देश आणि देशाची जनता ही विश्वास ठेवेल. कारण की जुन्या जाहीरनाम्याचे बरेचसे मुद्दे किंवा सगळेच मुद्दे जवळपास आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झालेत आणि भविष्यामध्ये देखील एक नवीन भारत, एक विकसित भारत या दृष्टिकोनातून हा जाहीरनामा असेल असा विश्वास आहे. नाही, याच्यामध्ये निवडणूक ही सोशल मीडियावर नसते. सोशल मीडियावर चर्चा होऊ शकते, पण काम हे लपू शकत नाही. आणि या निवडणुकीमध्ये फक्त कामच बोलेल आणि कामाच्या आधारावरच मतदान पडेल.